नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आवाज थोडासा विस्कळीत होईल, त्यामुळे तुम्ही थोडंसं कोऑपरेट करून घ्या. तर आजचा विषय आहे, गुढीपाडव्यानंतर आपण पाहिलं काही राशींवर भयानक परिणाम होताना दिसत आहेत. त्याचबरोबर काही राशींवर संकट येत आहे, तर काही राशी आर्थिक मालामाल होणार आहेत. तर आपण गुढीपाडव्यानंतर आर्थिक परिस्थितीमध्ये मालामाल होणाऱ्या राशी पाहणार आहोत. गुढीपाडवा संपल्यानंतर काही राशींचं नशीब इतकं बदलणार आहे की जिथे आधी पैसे टिकत नव्हते तिथे आता पैसा साठू लागणार आहे आणि काही लोक तर अचानक श्रीमंत होणार आहेत. यामध्ये तुमची राशी आहे का, यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. गुढीपाडवा म्हणजे फक्त नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर हा दिवस आपल्या आयुष्यातील नवीन आर्थिक चक्राची सुरुवात करत असतो. यावर्षी ग्रहांची स्थिती खूप विशेष होताना दिसत आहे. यामध्ये गुरुग्रह म्हणजे धनाचा कारक, शुक्रग्रह म्हणजे वैभवाचा कारक आणि सूर्यग्रह म्हणजे यशाचा कारक, हे तिन्ही ग्रह काही राशींना जबरदस्त साथ देताना दिसत आहेत. म्हणूनच या राशींना मिळणार आहे पैसा, यश, समृद्धी आणि अचानक मिळणाऱ्या संधी. यामध्ये संधीचं सोनं करून घेणं नक्कीच तुमच्या हातामध्ये आहे. तर पाहूयात कोणत्या त्या 5 राशी आहेत. पहिली रास आहे वृषभ राशी. वृषभ राशीवाल्यांसाठी हा काळ सोन्याचा काळ आहे. गेल्या काही महिन्यापासून जर तुमचं काम अडकलं असेल, पैसे अडकले असतील किंवा इन्कम स्थिर झालेलं असेल, तर आता तुमची परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत, थांबलेले पैसे परत यायला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर नवीन इन्कम सोर्स देखील सुरू होताना दिसत आहे. यामध्ये साईड बिझनेस असेल किंवा ऑनलाईन काम असेल, हे सुरू होताना दिसत आहे. यामधून नक्कीच पैसे मिळणार आहेत. त्यानंतर नोकरी करणाऱ्यासाठी इन्क्रीमेंट किंवा बोनस मिळू शकतो. विशेष म्हणजे अचानक एखादी मोठी अपॉर्च्युनिटी येईल, जे तुमचं फायनान्शियल लेवल एकदम उंचावर घेऊन जाईल. या काळात इन्व्हेस्टमेंट केल्यास फ्युचर सिक्युअर होण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर दुसरी राशी म्हणजे सिंह राशी. सिंह राशीवाल्यांसाठी हा काळ राजयोग घेऊन येतोय. तुमच्यावर सूर्याची कृपा राहणार आहे, ज्यामुळे तुम्हाला ऑथॉरिटीज पॉवर किंवा पैसा मिळणार आहे. यामध्ये सरकारी कामं पूर्ण होताना दिसत आहेत. त्याचबरोबर प्रमोशन किंवा नवीन जॉबची संधी देखील दिसून येते. त्यामध्ये बिझनेस आणि मोठी डील मिळू शकते. जे लोक डीलरशिप रोलमध्ये आहेत त्यांना खूप मोठा फायदा होताना दिसत आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि त्याचबरोबर पैसा देखील येणार आहे. पुढची राशी आहे तुळा राशी. तूळ राशीसाठी हा काळ अनएक्सेप्टेड मनी घेऊन येत आहे. म्हणजे अचानक पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही जिथे विचारही केला नसेल तिथून पैसे येण्याचे योग तयार होत आहेत. भागीदारीतून मोठा फायदा होईल, म्हणजेच पार्टनरशिपमधून मोठा तुम्हाला फायदा होताना दिसत आहेत. त्यामध्ये नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी देखील येणार आहेत. अचानक लॉटरीसारख्या बोनस गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तर तुमचं टॅलेंट तुम्हाला पैसा मिळवून देईल. यामध्ये विशेष म्हणजे योग्य वेळी घेतलेला डिसिजन तुमचं आयुष्य बदलू शकतो. त्यानंतर चौथी रास आहे धनुराशी. धनुराशीसाठी हा काळ म्हणजे मेहनतीचं फळ मिळण्याचा काळ आहे. तुम्ही जे प्रयत्न केलेत त्याचं फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. त्यामध्ये परदेशातून पैसे येण्याची दाट शक्यता आहे. करिअरमध्ये झपाट्याने ग्रोथ होताना दिसत आहे. जुने कर्ज संपण्याची वेळ आता आलेली आहे. बिझनेस करत असाल किंवा बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ खूप प्रॉफिटेबल दिसत आहे. खूप फायदा बिझनेसमधून होताना दिसत आहे. अचानक एखादी मोठी डील किंवा मोठा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो, जो तुमचं आर्थिक आयुष्य बदलून टाकेल किंवा आर्थिक परिस्थिती एकदम उंचावर घेऊन जाईल. त्यानंतर शेवटची आणि 5वी रास म्हणजे मीन राशी. मीन राशीवर या काळात देवाची विशेष कृपा राहणार आहे. तुमच्यासाठी हा काळ लाईफ चेंजिंग ठरू शकतो. अचानक मोठी धनप्राप्ती होऊ शकते. प्रॉपर्टी किंवा जमीन व्यवहारातून, कोर्ट केसेसमधून तुम्हाला फायदा होताना दिसत आहे. घरात सुख समृद्धी वाढेल.
काही लोकांना इनहेरिटन्स किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. तुमची इंट्युशन, तुमचं अंतर्ज्ञान, तुमचं मन खूप स्ट्राँग होईल. त्यामुळे तुम्हाला योग्य डिसिजन घेता येईल आणि हा डिसिजन तुम्हाला आर्थिक फायदा मिळवून देईल. जर तुमची रास यामध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि जरी तुमची रास यामध्ये नसेल तरी निराश होऊ नका, कारण योग्य उपाय केल्यास कोणतीही राशी धनवान होऊ शकते. आणि धन मिळवण्यासाठी, पैसा टिकवण्यासाठी कोणते उपाय करायचे हे आपल्या चॅनलमध्ये नक्कीच हा व्हिडिओ उपलब्ध आहे. तुम्ही एकदा चॅनेलला व्हिजिट करा आणि ते उपाय करून पहा. तर वरील 5 ज्या मी राशी सांगितल्या त्यांनी या वर्षामध्ये काही उपाय करायचे आहेत. ते उपाय म्हणजे दररोज सकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जाप करा किंवा दिवसभर तुम्ही केला तरी चालेल. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा आणि पिवळा रंग गुरुवारी वापरा. त्यानंतर घरात स्वच्छता आणि सकारात्मकता ठेवा. त्यानंतर महत्त्वाचा उपाय म्हणजे गुढीपाडव्याची साडी किंवा गुढीपाडव्याचं जे वस्त्र आपण गुढीला नेसवलं होतं ते वस्त्र या राशींनी जपून ठेवा. हे उपाय केल्याने धनयोग आणखी मजबूत होईल आणि लक्ष्मी, धन आकर्षित होण्यास मदत होणार आहे. तुमची राशी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे का असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ उपयुक्त माहिती ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.